आयुष्याचा अर्थ शोधत बसण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण बनवा. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज 12 नोव्हेंबर भैरवाष्टमी. या दिवशी कालभैरवाची पूजा केली जाते, ज्याला कालाष्टमी असेही म्हणतात आणि हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. कालभैरव जयंतीनिमित्त पूजा केल्याने नकारात्मक शक्ती दूर होते, आर्थिक प्रगती होते आणि मनशांती मिळते. खास करून जे मुलं आईवडिलांचं ऐकतच नाही, त्या मुलांकडून कालभैरव अष्टक किंवा भैरव चालीसा पठण करून घेतल्यास फलदायी ठरते. इथं पिटुकल्याला टिपायावरती ठेवलं होतं. खाली असला की तो मला काही कामच करून नाही देत. त्याला अजून उडी मारता येत नाही. इथं मी रोजच्या पूजेसाठी फुलं पाहत होते. 2-4 फुलं भेटून जातात आणि तेवढ्या याच्यात पूजा होऊन जाते. कधी गुलाबाचे मिळते, तर कधी शेवंतीचे, कधी जास्वंदीचे. तेवढ्या याच्यात पूजा होऊन जाते. इथं माझी पूजा झालेली आहे आणि रोजच्या पूजेला पण एवढा वेळ लागत नाही. पण ज्या दिवशी जर समजायचं देवांना आंघोळी घालायची असेल त्यावेळेस 1-2 तास तर जातातच. इथं माझं पटकन काम उरकलं होतं, मशीनला कपडे लावून दिले. मग पीठ पण संपलेलं होतं. आज मला दळण करायचं होतं. आता याच्यात मी धान्य साठवते. आम्ही त्याला कोठी म्हणतो, काही ठिकाणी कणगी पण म्हणतात. मला काही काम करायचं असलं ना तर पिटुकल्याची आधी घाई असते. तर आता इथं मी दळण काढून घेतलंय, ते मला स्वच्छ करायचे. आता हे घरच्या घरीच असल्यामुळं दळण टाकून दिलं आणि मग वेळ वाचतो, पटकन कामं होतात. आता मी कुंडीत काही झाडं लावलेली आहे आणि काही झाडांना असं मावा पडला आहे, त्यांना बारीक बारीक किडे आहे, मुंग्या आहे झाल्यात, पाणी पिवळी पडलीत. म्हणजे जेवढे फुलांचे झाडं आहेत त्याला सगळं असं झालं आहे. तर त्याच्यासाठी एक सांगते तुम्हाला. हा चाफा आहे, याचे पानं सगळे गळून चाललेत आणि सगळे पाणी पिवळी पडलेत, डॉट डॉट असे आलेत त्याला. इथं आता मी 2 औषध घेतलेत. एक रोगर आहे आणि दुसरं कराटे आहे. आता दोन्ही औषध चालतात. ह्या दोन्हीपैकी एक घ्या. आता इथं माझ्याकडे त्यांना फवारा मारायला पंप नाही आहे, त्यासाठी एक छोटीशी बॉटल घेतली आपली बिसलरी रिकामी. त्याच्यात मी पाणी भरले आणि हे एक कराटे आहे ना, ते औषध उगाच 2-3 ml टाकलेत त्यात. आता हे झाकण आहे ना, त्याला मी सुईने होल पाडलेत. मिक्स करून घेतलंय बॉटलला. आणि
आता पहा फवाऱ्यासारखी फवारणी. याचा रिझल्ट चांगला आहे. मी सध्या कराटे वापरले 2-3 ml. आता अशा उन्हात जर मारलं समजायचं तर ते किडे मरून जातील. उद्या फ्रेश होईल ते झाड. जेवढे फुलांचे झाडं होते ना त्यावर मावा पडला होता. आता हे गुलाबाच्या झाडावर पण कळ्या सगळ्या आत्ताच खाऊन घेतलं तर ते फुलं पण नाही येणार. झाडांचे अस्तित्व माणसात चैतन्य निर्माण करतात. झाडं असतील तर तिथं पक्षी प्राणी राहतात. त्यांच्या किलबिल आवाजानं वातावरण प्रसन्न होतं. हिरव्यागार झाडामुळं सृष्टीत अनोखं सौंदर्य पाहायला मिळतं. वातावरण ताजं प्रफुल्लित होतं. त्यासाठी ताईंनो, आजूबाजूला थोडीशी जागा असली तर त्यात कुंडीत म्हणा जमिनीत म्हणा झाडं लावा. छान प्रसन्न वाटतं. तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.